नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। ट्रॉमा केअर भूमिपूजन सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न। अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर टप्पा 2 बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत 3,50,00,000 रुपयाचा निधी मंजूर करून आणला। आज या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत नागरिकांना अधिकाधिक उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा शब्द यावेळी बोलताना दिला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेबजी नागरगोजे, डॉक्टर सूरजमल सिंहाते, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, महेश अर्बन बँक संचालक डी.के. जाधव, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष रहीमभाई पठाण, जिल्हा सरचिटणीस अक्रमभाई पठाण, जावेदभाई बागवान, शाखा अभियंता जाधव मॅडम, असिस्टंट डी.पी. चव्हाण, माजी नगरसेवक अभयजी मिरकले, माजी नगरसेवक युसुफभाई सय्यद व अनेक कार्यकर्ते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। इथे ट्रॉमा केअर सेंटर 2009ला मंजूर केलं होतं। त्याच्यानंतर मध्ये 2014ला काही मुवमेंट झाली नाही आणि मग शेवटी आपण याच्यासाठी लागणारा निधी मंजूर केलाय। आता सेकंड फेजसाठी आपण त्याला मंजुरी केली आहे आणि ते काम चालू होणार आहे। ट्रॉमा केअर सेंटरची आता हायवे वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाण थोडंसं वाढत आहे। त्या लोकांना इथल्या इथं अहमदपूरमध्ये उपचार व्हावा या ट्रॉमा केअर सेंटरच्या पाठीमागची भूमिका आहे। याच्यानंतरचा दुसरा जो टप्पा आहे 100 बेडचं, ते देखील आता अंतिम टप्प्यात आहे आणि म्हणजे त्याच्यानंतर आपल्या अहमदपूरचं रुग्णालय हे 120 बेडचं होण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। एवढ्यावरच आपण थांबलो नाही तर किनगावला देखील आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं हा एक भाग झाला। त्याच्यानंतर तिथं फंड देणं, डॉक्टर स्टॉप दिलं की त्याच्यानंतर ते फुल येतं। आपण रोकडा वर्गाला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं आहे, त्याला निधी आणला आहे, त्याचं काम चालू आहे। त्याचंही 2-3 दिवसामध्ये उद्घाटन आम्ही ठेवलं होतं आणि आता खंडाळीचं या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांची सही झाली आहे। 2 दिवसामध्ये ते GR निघणार आहे। आरोग्यासाठी या अहमदपूर तालुक्याला जे काही करता येत आहे ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही केलं आहे। आरोग्याची चांगली सेवा भेटावी या भूमिकेतून आम्ही आणि विशेष करून या खात्याचे मंत्री तानाजी सावंत साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, दादा असतील, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, या तालुक्याचा आमदार आणि जनतेच्या वतीनं या प्रशासनाचं, मंत्र्यांचं मी आभार मानतो।